ब्रॉट टू यू बाय विगार्ड. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर आपल्यासोबत आहेत. राज्यातला महत्त्वाचा आणि 5वा टप्पा जो होता लोकसभा निवडणुकीचा काल संपलाय. रिलॅक्स वाटते नेते म्हणून पुणे फिरलात, अनेक ठिकाणी प्रचार सभा झाल्या, कॉर्नर बैठका झाल्या. आता कसं वाटते, काय फील होते? माझी 7वी लोकसभा आहे ही, की पुणे जिल्हा पूर्ण कव्हर केल्यानंतर विशेषतः 3 लोकसभेमध्ये माझी जबाबदारी इकडेची पण होती. दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि ईशान्य मुंबई, अर्थात अमोल कीर्तीकरांकडे पण मी जाऊन आलो. रिलॅक्स म्हणण्यापेक्षा नक्कीच एक मानसिक, आपण ज्याला बोलतो ना, एक आनंदाचा क्षण पण आहे की आपण अशा या क्षणाला, ऐतिहासिक क्षणाला आपण साक्षीदार होण्याची आपल्याला वेळ मिळाली. सर्व कोऑर्डिनेशन करायला मिळाल्या, सर्व काही गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या मिळाल्या. निवडणूक मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी कशी असते, काय असते, काय काय होतं आणि काही गमती होतात हे जसं अगोदर माहीत पडत होतं. पण यावेळीची ही निवडणूक कशा वेगळ्या पद्धतीने आहे, कसं दबावतंत्र झालं, कसं प्रशासकीय यंत्रणाचा वापर किंवा गैरवापर करता येते, कशा प्रकारे लोकांना आमिष दाखवून करता येईल. काही लोक जे कालपर्यंत आपल्याबरोबर बोलत होते, नाही आम्ही तुमच्याबरोबर आहोत, पण ऐनवेळी टेबलवरती दिसत नव्हते. तर अशा अनेक गोष्टीचा अनुभव मला वाटतं या निमित्ताने घ्यायला मिळाला. आणि एक समाधान नक्कीच आहे की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पक्षाने ही जबाबदारी दिल्यामुळे एवढ्या मतदारसंघापर्यंत पोहोचण्याची मला संधी मिळाली. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो, जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार. 48 पैकी किती सीट महाविकास आघाडी आणि किती सीट महायुती, काय अनालिसिस केले सचिन अहिरांनी? आम्ही व्यक्तिशः जर मला जर तुम्ही विचाराल, माझं असं गणित आहे की 25 ते 30च्या दरम्यान आम्ही जाऊ, हे आज बोलायला काय हरकत नाही. अर्थात त्याच्यावरती जाण्याची पण शक्यता नाकारता येणार नाही. परंतु पोलिंगचा जो पॅटर्न आहे तो कसा होणार आहे, जसं उदाहरण द्यायचं असेल तर एक उदाहरण मी तुम्हाला ईशान्य मुंबईचं देऊ शकतो. ईशान्य मुंबईमध्ये कळत न कळत गुजराती वर्सेस मराठी हा मतदारांचा एक समीकरण झालं. 2.25 लाख मतदार गुजराती आहे, 7.25 लाख मतदार मराठी आहे. जर सर्वांनी ती भूमिका घेतली तर मला वाटत नाही त्याची तुलना होऊ शकते. अनेक अशा सीट्स लाखोनी फरक होऊ शकतो. मी हाच पॅटर्न मुंबईला असेल, कोकणला ठाणा असेल, कल्याण असेल, कशा प्रकारे वर्कआउट करतो हा एक महत्त्वाचा घटक राहणार आहे. आणि म्हणून आपण जर पाहिलं असेल की ही जी सीट्स आम्ही जे मला जे वैयक्तिक वाटते, जसं नावाशीच घेऊन जायचं असेल तर विदर्भाच्या काही सीट्स आहेत, मराठवाड्यातल्या काही सीट्स आहेत, विशेषतः कोकणातल्या काही सीट्स आहेत. हे पारंपरिक जो आमचा मतदार आहे तो आमच्याकडे राहताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि तिकडे आपण नक्की विजय येऊ. वाढले तर अजून बोनस. म्हणजे किती तुम्ही 25 ते 30? मी तेच बोललो ना, 25 ते 30च्या दरम्यान होईल. मग ती 26 असू शकतं, 27 असू शकतं. मी जसं तुम्हाला विश्लेषण केलं की यावरतीही वाढू शकतो, पण हा पॅटर्न कसं वर्कआउट होतोय शहरी भागामध्ये हा एक महत्त्वाचा फरक राहील. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो, जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. अमोल कीर्तीकरांचं तुम्ही नाव घेतलं पहिल्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये. त्यांचे वडील गजानन कीर्तीकर ते असं म्हणालेत की अमोल हा उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षासोबत किंवा पक्षासोबत एकनिष्ठ राहिला, पण त्यांनी जो आहे तो राजधर्म पाळला. मी धनुष्यबाणाला मतदान केले. कसं बघता गजानन कीर्तिकांनी अमोल कीर्तीकरांच्या ह्याला सपोर्ट केले? ते एक नैसर्गिकरित्या बोलले की नैसर्गिकरित्या मला बापाचा धर्म पाळता आला नाही, पण राजधर्म पाळला. दोन्ही गोष्टी आहेत. मला असं वाटतं ते त्या जे अमोलबद्दल बोलले ते त्यांनी केलं असतं तर आम्हाला खूप आनंद झाला असता, कारण ते फार मोठे सिनियर नेते राहिलेले आहेत, लीडर राहिलेले आहेत. व्यक्तिशः मी देखील त्यांच्याबरोबर ज्यावेळी पक्षात, ते दुसऱ्या पक्षात असताना पण देखील त्यांच्याबद्दल एक वेगळी आपुलकी आणि त्यांच्याबद्दल एक वेगळी आस्था आहे. आणि अशावेळी ज्यावेळी काही लोक निर्णय बदलतात त्यावेळी आश्चर्यचकित आपण होत असतो. आणि तसंतलं आश्चर्यचकित ज्यावेळी गजानन भाऊंनी हे निर्णय घेतलं आणि त्यांना उशीर निर्णय घेतला, त्यांनी काय लगेच निर्णय घेतला नाही. आता काय सत्तेसाठी गेले असंही कोणी म्हणता येणार नाही. आणि म्हणून त्यांनी आपल्या मुलांच्याबद्दलची जी घेतलेली जी भूमिका आहे ती पण थोडी संकुचित घेतली असं म्हणायला हरकत नाही, कारण ते राजधर्म जरी पाळलं पण पिताचा धर्म देखील त्यांना पाळता आला असता. आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये जे तेच मान्य करतायत की ज्या पद्धतीने यंत्रणाचा वापर, गैरवापर, ज्या पद्धतीने लोकांमध्ये हे पचलेलं नाही आहे आणि मग अशावेळी लोक त्यांच्या विरोधात कौल देत आहेत हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी जाहीर सांगितलं की मग आमचे तो उमेदवार सी समेरी घेण्यासाठीच निवडणूक लढवत होते.
रवींद्र वायकरांच्याबद्दल ते बोलले. म्हणजे ह्याचा अर्थच असा आहे की आता लोकशाहीमध्ये जर अशा या गोष्टी व्हायला लागल्या आणि ती निवडणूक लढेपर्यंत आणि फक्त फॉर्मॅलिटीज म्हणून लढण्यासाठी होतच राहिल्या तर हे चिंताजनक वातावरण आहे. खरं तर मावळमध्ये तुम्ही होतात, मावळ लोकसभा तुम्ही स्वतः लीड केलेली, अनेक प्रचार सभा तिथे घेतल्यात. बारणे जे उमेदवार आहेत अपोजिशनचे त्यांनी असं तुमच्या विरोधातले त्यांनी आज सकाळी एक विधान केलं आणि त्या विधानावरून सगळ्याच्या भुवयावरून चालल्या. त्यांचं राजकीय विधान असं होतं ना की अजित पवार गटांनी म्हणजे अजित पवारांच्या अनेक नेत्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या कामच केलं नाहीये. जर त्यांनी काम केलं असतं तर चित्र वेगळं असतं किंवा मग मला अधिक लीड मिळाली असती, समोरच्या उमेदवाराचे डिपॉझिट. महायुतीमध्ये कुठेतरी अलबेल नाही असं वाटतंय तुम्हाला? ही बोलायची वेळ आता का आली हाही एक प्रश्न आहे. टायमिंग ज्याला आपण म्हणतो ते तर प्रत्येक ठिकाणी अजितदादांना घेऊन जात होते. प्रत्येक सभेमध्ये तर अजितदादा तर कार्यकर्त्यांना सांगत होते, प्रेमाने दम पण देत होते. मग त्यावेळी त्यांनी ते कानात सांगायला पाहिजे होतं. मग ते का सांगायला कमी पडले का? हां, तो त्यांचा अंतर्गत भाग आहे. मी वैयक्तिक प्रतिक्रिया देणं काय उचित नाही. एक गोष्ट नक्की आहे की यावेळी मावळची निवडणूक असेल जिल्ह्यामध्ये लोकांनीच निवडणूक हातामध्ये घेतली होती. इकडे हा व्यक्ती काय हे नव्हता. पिंपरी चिंचवडमध्ये संजोग वगैरे पाटील जी आहेत त्यांचा समाज आहेत म्हणून आहेत, मावळला आहे. पण लोकांनी मावळमध्ये, उरणमध्ये, कर्जतमध्ये, पनवेलमध्ये अनेक भागांमध्ये उमेदवार लोकसभेचा एवढा मोठा मतदारसंघ असला तरी देखील नाही आले तरी चालतील पण आम्ही तुमच्याबरोबर आहोत, ही भूमिका जी लोकांनी जी घेण्याचं काम केलं आणि त्याचा भाग म्हणूनच तुम्ही पाहिलं असेल की त्यांना हे वक्तृत्व करावं लागतं. ह्याचा अर्थच असा आहे की त्यांनी सुरुवात आत्ताच निवडणुकीचे निकाल यायच्या अगोदर पराभव मान्य केला आणि ते पराभव स्वतःच्या माथ्यावरती न पडता कोणाच्या तरी अंगावर टाकायचं म्हणून त्यांचा हा प्रयत्न आहे का असाही प्रश्न पडतो. खरं तर काल निवडणूक प्रक्रिया जी पार पडली मुंबईत अनेक ठिकाणी EVM बंद पडल्या, मृत्यूच्या घटना, ठाकरे गटाच्या एक खरं तर एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे, BMCच्या एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याच्या घटनासमोर जवळपास 3 मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. निवडणूक आयोग कमी पडल्या सगळ्याला कुठेतरी. अत्यंत ढिसाळ नियंत्रण जे पूर्ण यंत्रणा ह्याचा हा कारभार आपल्याला काल बघायला मिळाला. आज मी ऐकतोय की मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांच्याकडे चौकशीचे आदेश दिले. मला असं वाटतं त्यांचा पत्ता चुकतोय. त्यांनी मुख्य निवडणूक आयोगांकडे तक्रार करणं गरजेचं होतं. दुसरी गोष्ट महत्त्वाची तुम्ही बघा की रोड शोसाठी देशाच्या पंतप्रधानांसाठी महानगरपालिका सज्ज होते आणि चांगला इव्हेंट मुंबईकरांचा पैसा खर्च करून घेऊन इव्हेंट शो होतो. त्यासाठी सर्व यंत्रणा व्यवस्थित आहेत, सर्व व्यवस्थित सुखसोय. आणि जी लोकशाही वाचवण्याचा इव्हेंट आहे, लोकशाही वाचवण्याची निवडणुकीची यंत्रणा आहे ती अशी ढसाळ व्हावी. लोकांना 2-2, 2.5, 3-3 तास थांबावं लागावलं. यावेळी लोकांनी 6:30ला लाईन लावण्याचं काम केलेलं आहे. अनेकांचे नाव गहाळ आहे, अनेकांच्या नावावरती नाव गेल्या निवडणुकीमध्ये मतदान केलं आता डिलीट म्हणून दाखवतोय. काहींचे फोटो वेगळे वेगळे झालेले पाहायला मिळाले. ओपन मैदानामध्ये बूथ लावण्याची काय गरज होती? एवढं ऊन आहे ते नाही, तुम्ही तरी जराही सावळी ठेवली नाही आहे, पाण्याची व्यवस्था नाही, शौचालय टॉयलेटला जायचं असेल तर माणूस बाहेर गेला तर परत कधी येईल लाईनमध्ये, माझी लाईन काय लागणार म्हणून तो जाऊ शकत नाही. एवढ्या गैरसोयी व्हावे. आणि आम्ही ज्यावेळी सांगितलं त्यावेळी एक उपमुख्यमंत्री सांगतात हे रडीचा डाव करताय. मग आज मुख्यमंत्र्यांनी ही तक्रार करायची गरज काय, चौकशी करायची गरज काय? जाणून बुजून काही भागांमध्ये, जाणून बुजून काही बूथमध्ये पण देखील जी स्लो वोटिंग झालेली आहे. आम्ही मागणी करत होतो कालपर्यंत, सी ॲपमध्ये तक्रार केली, काल मागणी केली की मग किमान तिकडे तरी तुम्ही 1 तास वाढून द्या. कुठे मशीन बंद पडल्या, 2-2.5 तासानंतर नवीन मशीन आणल्या, त्या मशीनच्या तिकडे तरी वेळ नैसर्गिक वाढून द्यायला पाहिजे होतं. काहीही केलं गेलं नाही. म्हणून या बाबतीतला सर्व आढावा आम्ही घेतो आहे. सर्व विभाग प्रमुखांना पक्षाच्या वतीने सूचना केलेली आहेत की त्यांनी त्या ज्या काही तक्रारी केलेल्या आहेत ते सर्व सेंट्रलाइज करावं आणि मग ॲडव्होकेट आणि परवानच्या माध्यमातून मग ती तक्रार करायची, पिटिशन करायचं हे ठरवलं जाईल. एक शेवटचा प्रश्न पुण्याच्या हिट अँड रन प्रकरणाचा आहे. खरं तर पुण्यात हिट अँड रन प्रकरण झालं, अल्पवयीन मुलाने दोघांना चिरडलं, दोघांचा मृत्यू झाला आहे. या सगळ्या प्रकरणी आता कारवाई केली जाते पण या कारवाईला विलंब होतोय. त्याच्या वडिलांना देखील अटक करण्यात आली. पण या सगळ्या प्रकरणी गृहमंत्री किंवा पोलीस खात्यांनी अधिक तत्परतेनं कारवाई करायला हवी. टोटल निष्काळजीपणा आहे. CCTV फुटेजमध्ये तुम्ही स्पीड बघा ना हो. आता तर तुम्ही ॲप आल्यात किती स्पीडमध्ये म्हणतं आपल्याला मिळतो. दुसरी गोष्ट मेडिकल रिपोर्ट का लपवण्यात आली. त्यानंतर जे तुम्ही निर्णय एक एसे लिहा आणि मग तुम्ही त्यांना पाठवून द्या असं सांगितलं. म्हणजे ह्या ज्या गोष्टी जे झालेल्या आहेत ना, नियम कायदा हा जरी एका बाजूला असेल किंवा हिट अँड ड्रिंकिंगच्या ह्याच्यामध्ये जे सेक्शन आहेत त्याच्यामध्ये पण असेल, त्यातमध्ये बेल कुठे ना कधीतरी मिळेल किंवा काय मिळेल, पण लगेच तुम्ही काही तासात बेल होतो. म्हणजे पुणे पोलिसांनी जे
ॲक्टिव्हली त्यामध्ये जी चौकशी करायला पाहिजे होती, जी सत्यता जी आणली पाहिजे होती ती आली नाही. ज्यावेळी लोकांमध्ये रोष झालं मग आज तुम्ही हे गोष्ट करतायत. आणि तेही कोणीतरी एका मोठ्या इन्फ्लुएन्स माणसांकडनं किंवा पॉलिटिकल काही इन्फ्लुएन्स त्याच्यामध्ये करण्याचं काम केलं गेलं आणि मग तुम्ही करतायत. म्हणूनच आज आम्ही शिवसेनेच्या वतीने आमचं शिष्टमंडळ यांनी जाऊन भेटण्याचं काम केलेलं आहे. आम्हाला अपेक्षा आहे, आयुक्तांनी आता स्टेटमेंट दिलेली आहे, पण नाही झालं तर आम्ही विधान परिषदमध्ये पण देखील आम्ही हा प्रश्न मांडण्याचं काम करू. मग कोण आमदार आहेत, कोण खासदार होते किंवा माजी खासदार होते किंवा कोण मंत्रिमंडळातली लोक होते, कोणी वाचवलं हे कॉल रेकॉर्डवरती पण आम्हाला दिसेल. आणि म्हणून आमची मागणी आहे की CDR पण तुम्ही जाहीर करा की त्यावेळी त्या अधिकाऱ्यांना कोणाकोणाचे फोन आलेत, पोलीस स्टेशनला कोणाकोणाचे फोन आलेत. मी समजू शकतो लोकप्रतिनिधींनी काय घटना घडली, काय बाबा तुम्ही बघा, वस्तुस्थिती बघा, पण कोणाच्या दबावाखाली हे रिपोर्ट्स बदलले गेले आहेत का, कोणाच्या दबावाखाली त्यांना तातडीने बेल मिळावा अशा काय प्रयत्न केले आहे का, हेही लोकांच्या समोर यायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर आपल्यासोबत होते. लोकसभा निवडणुकीनंतर 25 ते 30 जागा आम्ही जिंकतोय. त्यासह काल मुंबईत ज्या निवडणूक प्रक्रिया पार पडली, खरं तर निवडणूक आयोगाकडून अनेक चुका झाल्या, या सगळ्या संदर्भात देखील ते पिटिशन दाखल करण्याच्या तयारीत असल्याची माहिती त्यांनी दिली. कॅमेरापासून सुशांत राऊतसह अभिजित पोते, TV9 मराठी, मुंबई. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.